तर आता राम मंडळी सर्वांचं स्वागत आहे आपल्या विद्यालय कट्ट्यामध्ये. मी तुमचा रतन महाराज. जसं दिसतो मी आणि आपलं धोतर नक्की सांगा व्हिडिओमध्ये, कारण आजचा आपला सुंदर असा व्हिडिओ होणार आहे. वारीचा आपला पहिला दिवस इथून पुण्यामधून आपल्याला सासवडच्या दिशेने आज माऊलीसोबत पालखीसोबत दिंडीसोबत आपल्याला इथून रवाना होईल. तर अशा पद्धतीने आमचा कालचा मुक्काम होता लक्ष्मी मंदिर या ठिकाणी. तुम्ही पास आबा बाबुल यांचा पार्कमध्ये म्हणजे उद्यानमध्ये सुंदर पद्धती झालेला आमचा हा 2 दिवसाचा प्रवास आनंदात. आणि इथून तुम्ही जर पाहत असता लक्ष्मी माताचं काही मंदिर आहे. या मंदिरामध्ये सुंदर पद्धतीने दर्शन घेऊन काही आमची दिंडी क्रमांक 155 आहे. त्या दिंडी क्रमांकामधून आता आम्ही इथून पांडुरंगाचा माऊलीचा ज्ञानबा तुकाराम मनस आम्ही आता इथून पुढे पुढल्या प्रवासाला सुरुवात होत आहे. तर आमच्यासोबत आहेत आमचे सर्व टाळकरी मित्रमंडळ, सर्व आपल्याला आमची ग्रामस्थाची बारामती ही दिंडीकर सर्वजण आम्ही आता इथून निघणार आहोत. आणि पुढे बी तुम्हाला अजून भरपूर काय दाखवायचे. तोपर्यंत मित्रांनो चला. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, माऊली 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 असं म्हणत जोरदार असं घोषणामध्ये माऊलींच्या दिंडी 155 क्रमांक पाहू शकता. हडपसरच्या थोडं मागल्या साईडला आम्ही सर्वजण जाऊत आहोत. इकडे बापूतीन पाहू शकता, शरद पण आहेत. तर चला दाखवतो तुम्हाला आता पुढली गर्दी. मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हडपसरचे 3-4 ब्रिज व खाल्लं पूर्णपणे तुम्हाला जर पाहता असेल तर पूर्ण या ठिकाणी भरून गेलेले आहेत. अशा पद्धतीने आता आम्ही जात आहोत खाली, जी की मंत्रवाडी चौकाकडे जात आहे रस्ता दिव्य घाटाकडे. पूर्ण बघतपर्यंत तुम्हाला या ठिकाणी सर्व वैष्णवांचा मेळा पाहायला भेटणार आहे. पुढे आता इथून गेल्यानंतर मी तुम्हाला माऊली दाखवणार आहे. तुम्ही पाहू शकता काही आपले माऊली या ठिकाणी गर्दी गोंधळ खूप असते, म्हणून म्हाताऱ्याने दर्शनाला जाऊच नाही. मित्रांनो माऊलींच्या दर्शनासाठी सर्व उत्सुक झालेले आहेत. मित्रांनो इथून आता आपल्या जायच्या पुढे जे की तुम्ही पाहू शकता इकडे दिव्य घाट आहे. दिव्य घाटातून गेल्याच्या नंतर आपल्याला पुढे आणखून भरपूर काही या ठिकाणी पाहण्यात तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही जर पाहतात चल तर अशा पद्धतीने आल्यानंतर दिव्य घाटात सुरुवातीला सासवड महानगरपालिकेतर्फे सुंदर आषाढी वारी कमान या ठिकाणी स्वागतासाठी केलेली आहे तयार. तुम्ही पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीने आपले माऊली या ठिकाणी पाहू शकता. कैवल्याचा साम्राज्य स्वामी ज्ञानेश्वर माऊली यांची सुंदर अशी कमान या ठिकाणी केलेली आहे, जे की तिथं या ठिकाणी आता माऊलीचा विसावा असतो दुपारचा. चला माऊली 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 असं म्हणत जोरदार असं नमस्कारनामध्ये सर्व भाविभक्त या ठिकाणी आपापल्या डोंगर राहत असतात. हे दिव्य घाटातला क्षण आहे मित्रांनो. चला तर मंडळी फायनली आपण आता दिव्य घाट चढून वरी आलेलो आहोत. वरी आल्याच्या नंतर या ठिकाणी पिता परमेश्वर पांडुरंग आपली वाट पाहत आहेत. तुम्ही पाहू शकता अतिशय थाटामध्ये आपली वाट या ठिकाणी पांडुरंग बघत असतात दरवर्षी. हे पाहू शकता सकल या ठिकाणी वारकरी संप्रदाय